करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 19वा शिकवण नाम समास तिसरा करंट लक्षण निरूपण नाम श्रीराम समर्थ. शीत करुणी अंतकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा स्मरण करून तर झालेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश, परंतु या तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, स्मरण केलेलं आहे. तस्मै श्री सद्गुरुवे नमः. समर्थ म्हणाले आपण प्रत्येक वेळेला जय घोषणा करायचो, पण जय कोणाचं झालंय हे आपण कधी पाहिलं नाही. पण प्रत्यक्षात आपला जय, आपला देह हा पराजयामध्ये असायचा. म्हणून समर्थांनी एकदा नाही तर 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ. आपल्याला इथे बघा, प्रत्यक्षात ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करतो, ते कार्य करत असताना तिथे आपण कटाक्ष राहत नाही, सावध राहता येत नाही, बरोबर की नाही. परंतु तिथे आपल्याला बघा, एखादी आपण घोषणा द्यायची म्हटली तर तिथे जय हा मागे असायचा, बरोबर. कुठलीही तुम्ही घोषणा द्या, पण इथे जय हा एकदा नाही तर 2 वेळा हा पुढे आलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ का? कारण सद्गुरू साक्षात परब्रह्म साक्षात आहे ना. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपण कुठलंही कार्य करत असताना, मंगल कार्य बघा, प्रत्यक्षात ज्यावेळी आपण एखादं कार्य करायचं म्हटलं की कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे, बरोबर आहे. म्हणून आजचा समास फार महत्त्वाचा आहे. श्रीमद दासबोध, प्रत्येकाची मतं आपण जाणून घेतली, ऐकली. सर्वांची मतं जाणली की नाही? हो, ऐकली. या देहाने सुद्धा ऐकली. एवढे दिवस पाऊस पडत नव्हता, बघा, लोकांची मतं जाणून घेतली. लोक बोलायची पाऊस पडतच नाही, यावेळी दुष्काळ आहे. पण जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा बरोबर पडेल ना, बरोबर की नाही. का? कारण लोक आहेत. लोकांची मतं जाणून घेतली पाहिजेत. आपण या दुनियेमध्ये आहोत, बरोबर की नाही. सर्वांची आपण मतं जाणली. काही जण बोलायचे आता का पाऊस येत नाही, पावसाचा पत्ता नाही आहे. परंतु ज्यावेळी पाऊस पडायला लागला 2-3 दिवस, त्यावेळी पाऊस थांबत नव्हता, तेव्हा लोक पुन्हा परत बोलायला लागली आता हा पाऊस पडून चाललाही कुठे. म्हणजे विचार करा, मतं लोकांची बदलली. परंतु असं एक वचन आहे, श्रीमद श्रीदासबोध, खुद्द भगवंताचं वचन. प्रत्यक्षात जाणून घ्यायचं आहे. समर्थ म्हणाले दशक 19वा शिकवण नाम. शिकवण कोणाला आहे? पशुपक्ष्यांना, प्राण्यांना नाही हो. त्यांना एकदा सांगितलं की बरोबर ते जातात. परंतु आपला हा मनुष्य देह प्राणी, त्याला एकदा सांगितलं की तो पुन्हा पुन्हा येईल, पुन्हा पुन्हा तेच कार्य करेल. मग विचार करा, मग शिकवण कोणासाठी? हे जाणलं पाहिजे. समास तिसरा करंट लक्षण निरूपण नाम. हळूहळू बघा, प्रत्यक्षात आपण 193 या समासापर्यंत आलेलो आहोत. दशक 19वा आणि त्यातला समास तिसरा म्हणजे 190 अधिक 3 बरोबर 193. 200 समासापैकी 193. म्हणजे विचार करा, पण काय जाणून घेतलं, किती आपण बोध लक्षात ठेवलेले आहेत. आजचा हा समास करंट लक्षण निरूपण नाम.
आता करंट लक्षण निरूपण म्हणजे काय? करंट आहे का, विद्युत करंट या अर्थाने शब्द हा नसून वाईट प्रवृत्तीच्या माणसाचं लक्षण आहे आजच्या समासामध्ये प्राप्त करून दिलेला आहे. करंट म्हणजे काय? तर विवेकहीन, आळशी, दुर्गुणी, बरोबर की नाही, असा या शब्दाचा अर्थ समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आळस असेल, अज्ञान असेल, दुर्गुणांचा त्याग करता आला पाहिजे. सत्य, विवेक, परिश्रम आणि सदाचार यांचा स्वीकार करता यायला हवा. आपण सत्याची बाजू ओळखली पाहिजे, विवेकाने चाललो पाहिजे, आपल्यामध्ये परिश्रम करण्याची तयारी असणं फार गरजेचं आहे. सदाचार बघा, प्रत्यक्षात आचरण कसं असलं पाहिजे. कारण आपण ज्या संगतीमध्ये राहिलेलो आहोत ना, ती संगत, वाईट संगत आहे ना, ती टाळली पाहिजे. आणि जिथे बघा मोक्षप्राप्ती आहे, जिथे उत्तम प्रकारची चांगली संगत आहे, तो रस्ता आपण धरला पाहिजे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. म्हणून कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ईश्वर भक्ती यामुळे जीवन यशस्वी होतं. जीवनात यशस्वी केव्हा प्राप्ती होईल? समर्थांनी आजच्या समासामध्ये पूर्णता प्राप्त करून दिलेलं आहे. कर्तव्य म्हणजे काय? कर्तव्याची आपल्याला जाणच नाही आहे. आता काम करायची तयारीच होत नाही आहे. मग आळसपणा येतो, काम करायला सुद्धा नको वाटतं, फक्त आपल्याला पैसा हवा आहे, बरोबर ना. पण काम केल्याशिवाय कष्टविण फळ नाही, केल्याविण होत नाही ना. मग प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. घरामध्ये आहोत आणि तिकडे आपण सांगतो काय, एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये असेल, तिथे आपण सांगतो आम्ही आजारी आहोत. विचार करा. समर्थ म्हणाले बघा, एखाद्या वेळी आपल्याला अडचण येते, त्यावेळी ठीक आहे, परंतु घरी असून आपण काय विचार करतो? मग आपल्यामध्ये प्रामाणिकपणा दिसतो का? नाही आहे. ईश्वर भक्ती का केली पाहिजे? देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थेची गेले. विचार कर ना. प्रत्यक्षात भाग का दिलेला आहे? म्हणून समर्थ म्हणाले, मनुष्याने स्वतःतील दुर्गुण ओळखून त्यांचा त्याग करावा. दुसऱ्यांनी ओळखायला नाही आलं पाहिजे. दुसरे जण बघा प्रत्यक्षात आपले गुण अवगुण बाहेर काढतात. मग त्यापेक्षा आपलेच आपण अवगुण बाहेर काढणं, ओळख ना. विवेक, परिश्रम, नम्रता आणि चांगलं आचरण स्वीकार जर तू केलास तर जीवन बघा उन्नत होईल. बरोबर की नाही. म्हणून समर्थांनी उत्तम प्रकारे आजचा समाज प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, अंतकरण एकाग्र करून. आता करंट लक्षण आहे, आपलं मनच चंचल आहे हो. अंतकरण एकाग्र करायचं आहे. मग आता कसं करता येईल? बघा, एखादं लहान मूल असतं बघा, त्याला आपण काही खेळणी दिली ना, तो बरोबर खेळेल. परंतु त्याच्यासमोर बघा एखादी लाईटवाली कुठली खेळणी असेल ना, तो तिथेच ॲट्रॅक्ट होतो आणि त्यासोबतच बघा तो खेळत राहतो. बाकी घरात कोणी येवो अगर न येवो, बघा प्रत्यक्ष त्याला काही पडलेलं नाही. बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, ते लहान मूल आहे, परंतु आपण आता मोठे झालेलो आहोत. आता आपलं अंतकरण आपल्याला एकाग्र करायचं. एकाग्र करून या मन. का सांगितलं? कारण जर तुमचा देह एकाग्र असेल, अंतकरण एकाग्र असेल, तर शरीर बघा एकाग्र होईल ना. म्हणून समर्थाने सांगितलं, करंट लक्षण ज्याप्रमाणे मनुष्याची लक्षणे आता आपण लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही लक्षणे आपण नीट समजून घेतली पाहिजे आणि ती स्वतःच्या अंगी कधीही येऊ देऊ नका, कारण ती वाईट आहेत ना. कारण मगाशी भाग दिलेलाच आहे, दुर्गुण, अविवेकी, आळशी, कशाला ते आपल्या अंगी यायचं? उलट सद्गुण अंगी बाणावा. चांगले गुण बघा. आपले कान नेहमी श्रवणासाठी तत्पर असणं फार गरजेचं आहे. आपले कान कुठे शेजारच्यांचं भांडण ऐकायला बघा उत्स्फूर्तपणे.
बरोबर आहे ना. वाईट गुण ओळखून त्यांचा त्याग करता यायला हवं ना तिथल्या तिथे. समर्थ म्हणाले आपल्याला ऐकायला आलंय ना, रस्त्यातून जाताना कचरापेटी पण दिसते आणि घरातून बघा बाहेर पडल्यावर कोणी सुगंधित अगरबत्ती लावल्यावर तिचासुद्धा वास येतो. पण काय घ्यावा काय न घ्यावा हे आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणाले चांगले गुण आणि सदाचार आपल्या अंगी बांधले पाहिजेत. आत्मपरीक्षण आपल्याला स्वतःहून करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे दरिद्रामुळे आणखी पाप होतं असं एक क्षणोक्षणी होत राहतं. आता विचार जर केला, दारिद्र्य कशामुळे येतं? पापाकरिता दरिद्र प्राप्त. आपल्या अंगी पाप आहेत. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. या देहाचा भाग चालू आहे. जर आपण पुण्याच्या मार्गावर असू, आपल्या देहाकडून पुण्य होत असेल तर दरिद्र येईल का? नाही येणार. बरोबर की नाही. आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहोत, एखाद्या ऑफिसमध्ये काम करत किंवा आपला एखादा व्यवसाय असेल, आपण उत्तम प्रकारे बघा कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, त्या मेहनतीचे आपल्याला पैसे मिळत असतील आणि ते पैसे बघा आपण उत्तम प्रकारे खर्च करत असू तर दारिद्र्य येईल का? हो नाही येणार. पण आपल्या अंगी बघा संपूर्णपणे पाप भरलेलं आहे. म्हणजेच काय, आपण आपला देह व्यसनामध्ये अडकलेला आहे. वाईट व्यसनामध्ये जर अडकला असेल, वाईट अवगुणांमध्ये अडकला असेल, मग शेवटी काय दारिद्र्य येणारच ना. संपूर्ण महिनाभर कमवायचं आणि एका दिवसात बघा राख रांगोळी करायची. याला काय अर्थ आहे का? आणि दुसऱ्यांकडून पैसे घेतल्यावर बघा तो परत टेन्शन येतं. म्हणजे विचार करा. समर्थ म्हणाले आणि पूर्वजन्मीच्या पापामुळे दारिद्र्य प्राप्त होते म्हणजे काय? वर्तमान जीवनातील बघा प्रत्यक्ष सुखदुःखावर पूर्वक्रमाचा प्रभाव असू शकतो. मागचं पाहायचं नाही. समर्थ म्हणाले भूतकाळ विसरून जायचं. आता पूर्वजांनी काही केलं नाही ना, जे काही केलं असेल बघा ते आपण शिकलं पाहिजे. आणि आता जो आपला वर्तमान आहे ना, तो आपण उत्तम प्रकारे व्यवस्थित पाहिला पाहिजे. या जन्मातील आचरण, परिश्रम, सदाचार, विवेक, भक्ती यांना तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि जीवनात चांगली कर्म, दुर्गुणांचा त्याग कसा करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून ओळखा आणि प्रत्यक्षपणे बघा अंगी जोपासा. कसा भाग दिलेला आहे? या कारणे करंट लक्षण ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एकबाने सदैव लक्षण. समर्थ म्हणाले अभागी माणसाची लक्षणे घेऊन ऐकून त्याग करता यायला हवा. म्हणजे मग भाग्यवान माणसाचं लक्षण थोडंफार अंगी बांधतं. आता आपल्याला त्यागच करता येत नाही ना. एखादी चांगली सवय असेल, एखादी वाईट सवय असेल. चांगली सवय असेल ती आपल्या अंगामध्ये पेरता आली पाहिजे. बरोबर की नाही. आपल्या शरीरामध्ये उत्तम प्रकारे बघा जे पिंडी ते ब्रह्मांडी, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. परंतु जे वाईट आहे ते बघा प्रत्यक्ष त्यांचा त्यागच करता यायला हवा. ते आपल्या पिंडामध्ये सुद्धाच नको, त्यांना थाराच द्यायचा नाही आहे. करंट्यास आळस आवडे, यज्ञ कदापि नावडे, त्याची वासना वावडे, अधर्मी सदा. समर्थ म्हणाले करंट्यास आळस आवडे. आता बोलून उपयोगच नाही. आता त्याला आवड कशाची आहे? आळसपणाची. आपण सुविचार वाचलेला आहे शाळेमध्ये असताना. आळस हा माणसाचा शत्रू आहे. तरीसुद्धा आपल्याला शाळेत जायला कंटाळा येतो. कुठे आपल्याला बघा कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये जायला कंटाळा येतो.
पण कुठे फिरायला बोला लगेच तयारी करून बाहेर पडतो. किंवा एखाद्या बघा कोणी मित्र आला किंवा एखादी मैत्रीण बोलवायला आली की लगेच बघा हातातलं काम टाकून निघून जाईल. पण आई वडिलांनी जर सांगितलं अभ्यास कर, त्याच मुलीला किंवा त्याच मुलाला बघा तिथं कंटाळा येतो. पण हातामध्ये मोबाईल घेऊन बसा बघा, तासनतास सुटणार नाही. म्हणून करंट्याचं आळस आवडे. आळस नकोच ना आपल्याला, काय गरज पडली. आळसेविनं बघा संपूर्णपणे आपण आपल्या शरीराची राख रांगोळी करत चाललेलो आहोत. आपण आपले शरीर कमजोर करत चाललेलो आहोत. कारण संपूर्णपणे आपल्यामध्ये आळस पण आहे. डोळ्यावरती झापड आलेली आहे. बघा कुठल्याही काम करण्याची आपली तयारी नसते. यत्न कदापि ना आवडे, त्याला प्रयत्न करणं कधीही आवडत नाही. का? कारण का आळस पण आहे. ज्यामध्ये बघा अडथळे येतात. यत्न म्हणजे काय समर्थ म्हणाले? प्रयत्न. जे येत नाही ना ते कर ना. परंतु आपण काय विचार करतो? त्याची वासना वावडे, तो वासनेमध्ये अडकलेला आहे. समर्थ म्हणाले सदा भ्रमिष्ट निधिसुरा, उगेची बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेची नाम. तो सदा भ्रमिष्ठासारखा आणि जणू अर्धवट झोपेत असल्यासारखा वागतो. आता विचार जर आपण केला, सदा भ्रमिष्ठ निधसुरा, बघा एखाद्याला कार्य सांगितलं, एखाद्याला काम सांगितलं, तो काम ऐकत नाही. आणि जरी काम ऐकलं तरी बघा भ्रमिष्ठासारखा असतो, जणू अर्धवट झोपेत असल्यासारखा वागत असतो. अरे आपण काम सांगितलेलं आहे पण ते काम तो पूर्ण करत नाही आहे किंवा अर्धवट काम करून येतो. मग आपण काय विचार करतो? अरे याला सांगून उपयोग काहीच नाही आहे. मग अर्धवट काम केलेलं आहे. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. पण हा भाग का दिलेला आहे? कारण करंट्याची लक्षणं आहेत, बरोबर की नाही? ते आपण समजून घ्यायला हवीत. आणि उगीच अव्वाच्या सव्वा बोलत राहतो. कारणं त्याच्याकडे भरपूर असतात, बोलायला भरपूर असतं, पण त्याचं कुणाशी पटतच नाही आहे. बघा अशी व्यक्ती जर आपल्याला कधी प्रत्यक्षात जर पाहायला मिळाली ना तर नक्कीच बघा. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात आपण पाहतो, लेहे नेन वाचू नेने, सदाव सूत घेऊन येणे, हिशेब किते राखो नेणे, धारणा नाही. का समास महत्वाचा? त्याला लिहायला सुद्धा येत नाही. कारण का? आळस पण आहे. लिहिण्याचा कंटाळा, वाचायचा कंटाळा, बाजारात करता येत नाही. म्हणजे बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, कोणी सांगितलं बाजारात जायला सांगितलं, तिथे सुद्धा जाता येत नाही. मग गणित कसं येईल? जर कधी भाजी आणायला सांगितली, कधी बघा बिस्किट पुडा आणायला सांगितला, पैसे सुट्टे दिले, हिशोब कसा करता येईल? हिशोब जमा खर्च लिहिता येत नाही आहे त्याला. कोणी किती पैसे दिलेत, काय दिलेले आहेत, किती रुपये परत घ्यायचे आहेत, पुन्हा किती द्यायचे आहेत, त्याचा हिशोब त्याला करता येत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या लक्षातही काही राहत नाही आहे. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती झालेली असताना सुद्धा बघा त्याला जर काही येत नसेल, मग कुठल्याही गोष्टीवर तो मन एकाग्र करू शकत नाही ना. मग असं का होतं? समर्थ म्हणाले पहावे आपणासी आपण, कारण कुणाच्याही अंतरी लागेल तर काहीसे वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. हा भाग या देहाचा चालू आहे. हे करंट्याची लक्षणे या देहावर संपूर्णपणे बघा प्रत्यक्षपणे हा बोध या देहावर चालू आहे. कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, मन एकाग्र असणं फार गरजेचं आहे. का? आपण एखाद्या गोष्टीमध्ये बघा आळसपणा आणायचा, ती गोष्ट तुला आवडत नाही ना, आवडत नाही ना, चालेल, त्याचा स्वीकार करू नकोस. पण जी आवडते ना ते उत्तम प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न कर. ती सुद्धा अर्धवट सोडू नकोस, बरोबर की नाही? एखादी गोष्ट आपल्याला करायची म्हटली
तर तिथे आपण काय करतो, कमीपणा आणतो. अरे तुला ती मनापासून करायची ना ती गोष्ट, तर ती पूर्ण कर. हारवी सांडी पाडी फोडी, विसरे चुके नाना खोडी, भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. बघा, करंटपणाची लक्षणामध्ये ती व्यक्ती प्रत्यक्षपणे कुठलीही वस्तू त्याला दिली की तो हरवून येतो. पावसाळ्यामध्ये छत्री असताना बघा, एखाद्या ठिकाणी गेला की बघा प्रत्यक्षात ती छत्री असते ना, ती सुद्धा हरवून येतो, विसरून येतो. त्याला नंतर आठवण येते, अरे मी छत्री नेली होती. घरातले कोणी सांगितलं की नंतर, अरे हो मी छत्री नेली होती, पण आता कुठे ठेवली आहे मलाच माहीत नाही. नंतर शोधाशोध करायला बाहेर पडतो, बरोबर की नाही. काही गोष्टी सांडतो, काही पाडतो, फोडतो, काही विसरतो. म्हणजे कशा प्रकारे ही अवस्था झाली आहे, कोणी केली आहे, स्वतःहून स्वतःची, बरोबर नाही. करंटपणाची लक्षण आहे. आळस, समर्थ म्हणाले हा एक गुण असा आहे ना आळस, की तो बघा प्रत्यक्षात आपल्यामध्ये नसलाच पाहिजे, पण आपण काय करतो बघा. प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर नाना प्रकारे चुका करत राहतो. अशा नाना खोडी त्याच्या अंगी असतात. कशाला त्या, एवढं सर्व करत असताना लोक आपल्याला हसतील ना. जर आपण बघा पावसाळ्यामध्ये जर छत्री विसरत असू, आपण हातामध्ये छत्री असलेली जर आपण आपल्याला स्मरण नसेल, मग उपयोग काय. म्हणून त्यासाठी स्मरण असणं गरजेचं आहे. आपण विस्मरणच चाललेलो आहोत. समर्थ म्हणाले जिथे जायचं आहे ना तिथे विवेकसहित जा ना. स्मरण कोणाचं असावं. जर स्मरण असेल तर बघा प्रत्यक्षात बरोबर आपण घेऊन येऊ की नाही. एखादी वस्तू आपण हातात घेऊन चाललेलो आहोत, पुन्हा ती आपल्या हातात आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. हां, कोणाला द्यायची असेल ती वस्तू, ती बघा त्याच व्यक्तीला दिली आहे का हे आपण पाहिलं पाहिजे आणि निघून आलो पाहिजे. पण तिथे बघा प्रत्यक्षात तिथे विसरतो, कोणाला काय द्यायचे. अर्धवट रस्त्यात गेल्यानंतर अरे हे कोणाला वस्तू द्यायची आहे ते विसरून जातो. म्हणून त्याला भल्या माणसाच्या संगतीची आवड कधीही नसते. त्याला त्याच व्यक्तीशी बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांना पाहायला आवडतं. चाट गडी मिळविले, कुकर्मी मित्र केले, खटनट एकवटिले, चोरटे पापी. समर्थ म्हणाले मित्र मैत्रिणीची संगत. समर्थ म्हणाले बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, आता जर तो कुकर्मी आहे, चावट लोक गोळा करतो, पारावर बसायला, कट्ट्यावर बसायला, अशा मित्रांची संगत, अशा मैत्रिणीची संगत तो बघा प्रत्यक्षपणे करत असतो. त्यातून काय प्राप्त होणार आहे, त्यांच्याशीच मैत्री करत असतो. जे चांगले आहेत त्यांच्याशी बघा त्याचं पटतच नाही आहे. दुष्ट आणि नष्ट असे चोरटे पापी लोक एकत्र जमा करतो. बघा चोरांची संगत, त्यातून काय प्राप्त होणार आहे. दुष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपण पाहायला गेलो तर एकमेकांशी बघा प्रत्यक्षात त्यांचं कसं पटलं जातं, हा बोध समर्थांनी इथे प्राप्त करून दिलेला आहे. ज्यासी नाही कळकटा, स्वये सदाचा चोरटा, परघातकी थाटा मोठा वाटा पाडी. शेवटी काय होणार आहे समर्थ म्हणाले, बरोबर की नाही. कळकट, आपण त्यांच्यासोबत लागलो, आपण शेवटी आपलीच माती करून घेतली. स्वये स्वदाचा चोरटा, आपण त्यांच्यासोबत गेलो परंतु कलंक हा आपल्याला लागला. परघातकी धाटा मोठा. बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, घात कुणाचा झाला तर शेवटी आपलाच झाला, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे बघा दीर्घ सूचना सुचेचिना, न्याय नीती हे रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर. दीर्घ सूचना आधीकडे बघा, ज्यावेळी आपण शाळेत असायचो बघा, शाळेचे दिवस आठवतात नक्कीच ना. त्यावेळी आपल्या इथे बघा मध्येच
एक सूचना यायची, बरोबर. ज्यावेळी मस्टर घेऊन, रजिस्टर घेऊन बघा, सूचना वही घेऊन ती व्यक्ती यायची, तेव्हा आपल्याला एक प्रकारे आनंद वाटायचा की बाबा उद्या शाळेला सुट्टी असेल किंवा हाफ डे असेल, असं वाटायचं की नाही. परंतु दीर्घ सूचना आधी कळेल. मग अगोदर बघा आपल्याला कळायचं बाबा उद्या असं असं आहे, उद्या हा दिवस आहे म्हणून शाळेला सुट्टी आहे. मग आपल्याला वाटायचं अरे हो उद्या शाळेला सुट्टी आहे. दीर्घ सूचना आधी कळेल. जर आपल्याला काही कळलं नाही, बरोबर ना, तर आपण पुन्हा येऊ की नाही उद्या शाळेत? नक्कीच. मग त्याचप्रमाणे आपल्याला कळतं की बाबा दीर्घ सूचना कळलेली आहे की बाबा या लोकांसोबत बघा, ज्याप्रमाणे चाटगडी मिळविले, बरोबर ना, कुकर्मी मित्र केले, चोरटे पापी, या मित्रांसोबत जर आपण राहिलो तर शेवटी आपल्याला काय आहे, बरोबर की नाही. मग दीर्घ सूचना आधी कळेल. शेवटी आपण आपल्या शेवटी काय केलेलं आहे, घात केलेला आहे ना. मग तिथून आपल्याला प्रथमतः काय करायचं आहे, बाजूला सरायचं आहे. ही करंटपणाची लक्षणं आहेत. ज्याप्रमाणे आळसे शरीर पाळिले परंतु पोटे विन गेले, सुडके मिळेनासे झाले पांघराया. तो प्रथम आळसाने शरीर पाळतो, पुढे त्याला खायला अन्न मिळत नाही, तरी पांघरायला बघा सुटके फाटके तुकडे वस्त्रही मिळत नाही आहे. कारण का, पैसाच नाही आहे. करंट पण ना, आळस पण आलेला आहे. मग आळस पण जर असेल तर बघा प्रत्यक्षात खायला कोण देईल का हो? चला एक दिवस देईल, पण दुसऱ्या दिवशी ज्याने दिलेला आहे त्याला द्यायलाच लागेल ना. आज त्यांनी वडापाव दिलेला आहे, पण उद्या त्याला आपल्याला वडापाव द्यावाच लागेल. दररोज तो देईल का आपल्याला काही खायला? नाही देऊ शकत, बरोबर की ना. 4 गोष्टी सांगायला येईल दररोज, परंतु तो एकदाच खायला देईल, बरोबर की. दुसऱ्याच्या इथे गेलो तर एकदाच जेवायला देतील, दुसऱ्या वेळी सांगतील नाही आहे, बरोबर की नाही. मग तसंच, कारण का आळस पण आलेला आहे. चांगले कपडे नाही आहे, फाटके तुकडे आपण कपडे बघा प्रत्यक्षपणे परिधान करतो का, कारण आळसपणा आलेला आहे. आळसपणा असेल तर आपण कुठल्याही कामामध्ये लक्ष नाही आहे, कुठल्या आपण बघा व्यवसायाकडे आपलं लक्ष नाही. मग आपल्याकडे पैसा येईल कुठून? जर पैसाच नसेल तर आपल्याला खायला नाही, नाही नेसाया नाही, अंथरूण नाही ना पांघरून नाही, मग शेवटी जीवन काय आहे, बरोबर की ना. आपण स्वतःहून काय केलेलं आहे, करंटपणामध्ये जीवन जगत आहोत, आळसेपणामध्ये जीवन जगत आहोत. आळसे शरीर पाळी अखंड कुंसी कांडोळी, निद्रेची पाडी सुकाळी आपणासी. समर्थ म्हणाले, असा आळसाने शरीर पोसणारा करंट माणूस अखंड बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना, ज्याप्रमाणे आपल्याला खुशाल निद्रेच्या स्वाधीन करत असतो, त्याला झोपेचा कधी कंटाळा येत नाही, तो कधी विचारसुद्धा करत नाही आहे की बाबा उद्याचा दिवस कसा असेल. आपण बघा, आपण एवढे मेहनत करून कष्ट करून बघा, आपण आपलं घरचं पहिलं पाहत असतो की बाबा माझ्या मुलांना, माझ्या बायकोला, माझ्या आईवडिलांना, माझ्या बघा भावाला, आपण सर्वांना पाहतो बाबा चला एक प्रकारे कुटुंब करता आहे तर आपल्याला सर्व पाहायला लागतं उद्याचा दिवस कसा आहे. परंतु करंटपणाच्या लक्षणामधली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उद्याचं काय आहे ते माहीत नसतं, आजचं काय आहे ते माहीत नसतं. जनासी मित्री करेना, समर्थ म्हणाले, कठीण शब्द बोले नाना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. तो कोणाशीही मैत्री करत नाही, ज्याला त्याला नाना प्रकारे कठोर शब्द बोलत असतो. बघा स्वतःच्या मूर्खपणामुळे तो कोणालाही आवरेनासा होतो, कारण आपल्याला माहीत असतं ही व्यक्ती कठोर बोलत आहे, मग या व्यक्तीच्या नादाला लागूच नाही ना. कारण का, आपल्याला माहीत आहे, कारण एखाद्याचा स्वभाव आपल्याला माहीत असतं. या व्यक्तीशी बोलायला जरी गेलो तरी बघा तू मैमय होईल, मग त्याच्यापेक्षा न बोललेलंच बरं. म्हणून
स्वतःच्या मूर्खपणामुळे तो कोणालाही आवरेनासा होतो. कारण तो त्या लक्षणांमध्ये अडकून राहिलेला आहे. बरोबर ना? पवित्र लोकांमध्ये भिडावे, ओंगळामध्ये निशंक धावे, सदा मनापासून भावे जननिंद क्रिया. समर्थ म्हणाले. आता जर पाहायला गेलो, पवित्र लोकांमध्ये भिडावे. पवित्र लोक म्हणजे खूप जास्त लोक जायला त्याला भीड किंवा संकोच वाटतं पवित्र लोकांमध्ये. का? आणि ओंगळ लोकांकडे तो निशंकपणे धाव घेतो. जे लोक चांगली आहेत, पवित्र आहेत, बरोबर नाही, सोज्वळ मनाची आहेत, चांगल्या वृत्तीची आहेत, चांगले गुण असणारी आहेत, त्यांच्याकडे जायला लाजतोय ना. परंतु बघा, जी त्याच्यासारखीच असणारी आहेत तिथे बरोबर धाव घेतो. त्याला नेहमी लोकांमध्ये ज्या निंद्या मानल्या जातात, निंद्य बघा प्रत्यक्ष म्हणजे त्या गोष्टी करायला मनापासून आवडतात. जे वाईट आहेत, वाईट दुर्वृत्तीचे, ते करायला त्याला खूप आवडतं. तेथे कैचा परोपकार, समर्थ म्हणाले, केला बहुतांच संवार, पापी अनर्थी अपस्मार सर्वानुभूती. अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार? बघा, आज जर पाहायला गेलो, त्याने अनेकांचा संवार केलेला असतो. तो पापी अनर्थ घडून आणणारा, पिशाच्यवत वागणारा, सर्व दृष्टीने असंबंध असतो. तेथे कैचा परोपकार. अशा माणसाकडून परोपकार, उपकाराची भाषा तर सोडाच, परोपकार, अनेकांचा संवार. कधी कुठल्या व्यक्तीशी चांगल्या प्रकारे बोललेला नाही, मग आता बोलणार काय? हे आपण जाणलं पाहिजे ना. आता जर पाहायला गेलो तर बघा, शब्द सांभाळून बोलेना, आवरिता आवरेना, कोणी एकासी मानेना, बोलणे त्याचे. शब्द सांभाळून बोलले पाहिजे. आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले किंवा कोणी नातेवाईक आले किंवा बघा प्रत्यक्षात आजूबाजूची लोक आली किंवा आपल्या घरातली मंडळी, त्यांच्याशी आपण बोलत असताना आपण कसंही बोलतो का? नाही बोलतो. पहिले विचार करतो की बाबा खरंच यांच्याशी बोलायचं आपल्याला, आणि आपण उत्तम प्रकारे बोलत राहतो. बरोबर की नाही? पण जर विचार जर केला ना, ती व्यक्ती करंटपणामधली कधीही बघा प्रत्यक्षात शब्द सांभाळून बोलणार नाही. कोणी बघा, ती व्यक्ती कोणालाही बोलत असली ती कोणाला आवडत सुद्धा नाही. त्याचं बोलणं सुद्धा कोणाला आवडत नाही. मग त्याच्यापेक्षा न बोललेलंच बरं की नाही? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकास सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताटा. विश्वास तर कोणाचाच उरलेला नाही आहे. अशा व्यक्तीवर कोण विश्वास ठेवणार आहे? विचार करा ना. कोणी एकाशी सख्य सुद्धा नाही, जवळीक सुद्धा निर्माण होणार नाही. तर आता विचार करा, आपल्याच मित्र जर करंटपणाच्या लक्षणामध्ये असेल किंवा कशाला या देहाचा भाग चालू आहे, माझाच भाग चालू आहे, मी करंटपणाच्या लक्षणामध्ये, माझ्याशी कोणी मैत्री करेल का? तुम्हाला सांगितलं माझ्याशी मैत्री करा, नाही आहे. कारण का? माझी भाषा, माझं बोलणं तुम्हाला खटकतं. बरोबर की नाही? कारण मी आळसेपणामध्ये आहो. म्हणून कोणी जवळीक निर्माण करणार नाही. मी तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगितली तरी विश्वास बसेल का? नाही बसणार. विद्या वैभव काही नाही, माझ्याकडे नाही विद्या ना वैभव, ना पैसा ना धन ना काही विद्या, नाही ज्ञान, कोण जवळ येईल? परंतु ताठ मानेने जगणारा हा ध्येय आहे. विचार करा, म्हणजे पाहावे आपणासी आपण, हो राखावी बहुतांची अंतरे, जे येते तदनंतरे,
ऐसी ही विवेकाची उत्तरं ऐकणार नाही. समर्थ म्हणाले, त्याला जर आधी अनेकांची अंतरे राखावीत म्हणजे त्यानंतर भाग्य उदय असेल, यासारखी विवेकाची उत्तरं शिकू लागलं तर तो ऐकूनच घेत नाही. स्वये आपणास कळेना, शिकविले ते ऐकेना, तयासी उपाय नाना काय करीती. त्याला स्वतःला तर काहीच कळत नाही आहे, पण शिकवलं तरी ते ऐकतच नाही आहे. त्याला नाना उपाय केले तर काय होणार आहे हो आता. कल्पना करी उदंड करी, प्राप्तव्य तो काहीच नाही. अखंड पडिला संदेही अनुमानाचे. तो उदंड नाना कल्पना करीत राहतो, पण त्याने काही प्राप्त होत नाही. कल्पना करून का उपयोग, मनाच्या कल्पना तोडी. बरोबर की नाही. कल्पना म्हणजे काय, भ्रम. पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तो नेहमी अनुमान, बघा अनुमान, संदेह यामध्येच अडकलेला आहे. पुण्य मार्ग सांडिला मने, पाप झडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने नाश केला. मनाने त्याने बघा पुण्यमार्गाचा त्याग केलेला असतो, तर त्याचं पाप नष्ट तरी कसं होणार. मनात कुठल्याही गोष्टीसंबंधी निश्चय नसल्याने केवळ कल्पना करीत राहिल्याने त्याचा शेवटी काय होणार आहे, नाशच होणार आहे. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कल लाभाड ऐसेजना कळो आले. त्याला काहीही पुरतं कळत नाही, मात्र सभेमध्ये तो बोलल्याशिवाय राहत नाही. बघा काय कॉन्फिडन्स असेल ना. त्यामुळे लोकांचा तो बघा प्रत्यक्षपणे थापाड्या लाभाड आहे हे कळून येतं. लोक लगेच ओळखतात की बाबा ही व्यक्ती अशा लक्षणामधली आहे. कारण का, समजून जातात ना लोकसुद्धा. ज्याप्रमाणे बघा, काही नेमकपणा आपुले, बहुत जनांचे कळवाले, त्याची मनुष्य मान्य झाले भूमध्ये. म्हणजे लोकांनी सुद्धा मान्य केले. बरोबर की नाही. मग त्याचप्रमाणे लोकांना तेव्हाच कळलं की बाबा ह्या मनुष्यदेहाची लक्षणं काही बरी वाटत नाही. झिजला वाचून कीर्ती कायची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे होते तिकडेची अवलक्षणे. समर्थ म्हणाले, माणूस झिजल्याशिवाय त्याला कीर्ती मिळत नाही. जसं बघा चंदनाचं लाकूड झिजल्याशिवाय सुगंध येईल का, दरवळेल का, नाही आहे. तसंच आहे, अभ्यास केल्याने ज्ञान प्राप्त होईल का, एखादं पुस्तक वाचल्याशिवाय त्याचा अर्थ आपल्याला कळेल का. भूक लागलेली आहे, नुसत्या किचनमध्ये राहून मारून बघा प्रत्यक्ष पोट भरणार आहे का. ते खाल्ल्याशिवाय पोट भरेल नाही भरणार. ते खाल्लं तरच बघा पोट भरेल ना. पण लोकांची मान्यता काही फुकटची मिळत नाही आहे. अवलक्षणी माणसाची जिकडे तिकडे बघा पाहायलाच मिळतात ना. भल्याची संगती धरीना, आपणाहीसी शरीर शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाना स्वहित नेणे. जो माणूस भल्यांची संगती धरीत नाही आहे, आपला आपण शहाणा करीत नाही आहे, तो आपलं स्वहित जाणत नसल्याने स्वतःचा स्वतः वैरी बनतो. लोकांसी बरे करवे, ते उसीने सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणी जेना. आपण लोकांचं बरं केलं तेही आपले बरी करतील ना. पण हे त्या करंट्या जीवाला कधीच कळेल, कधी कळणार. जेथे नाही उत्तम गुण, ते करंट्याची लक्षणं, बहुतांचं न म्हणे ते अवलक्षणं सहजची झाले. जेथे उत्तमच गुण नाही आहे ते करंटेपणाचं लक्षण जाणायचं, आणि जे पुष्कळांना मान्य होत नाही आहे ते सहजच अवलक्षण असं समजायचं. कार्यकारण सकळ काही, कार्यविन तो काहीच नाही, निकामी तो दुःख प्रवाही वाहतच गेला. जगातील सर्व व्यवहार साक्षेप असतात. आपण जर कोणाच्या उपयोगी पडलो तरच समोरची व्यक्ती आपल्याला मदत करेल, परंतु निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने बघा नेहमीच दुःख प्रवाहात वाहतच जात असतो. बहुतांशी मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा, निराश्रही पडे उघडा जेथे तेथे. समर्थ म्हणाले, जो पुष्कळांना मान्य नसतो त्याच्या पापाला जोडच नाही, तो पापी जाणावा. त्यास कोणी आश्रय देत नसल्याने जिथे तिथे तो उघडाच पडत असतो, कारण तो लोकांनाच मान्य नाही ना. आपण कितीही बघा चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी तो लोकांना मान्य झाला पाहिजे ना. कारण त्याच्या अंगी प्रत्येक वेळेला बघा पापच वृत्ती जास्त दिसते.
कारण त्याने पुण्याची कामं केलेलीच नाही आहे. या कारणे अवगुण त्यागावे. का सांगितलं अवगुण त्यागायला? आपल्या अंगी असलेले अवगुण आपल्यालाच त्यागता आले पाहिजे. ते लोक नाही त्यागणार. लोक आपल्याला सांगतील, पण ते सांगायच्या अगोदर आपण स्वतःहून आपले अवगुण आपल्याला शोधता आले पाहिजे. उत्तम गुण समजून घ्यावे. कुठले उत्तम गुण आहेत? ज्यामुळे बघा प्रत्यक्षात आपल्याला ते अवगुण कळतील ना. तेने मनासारी की फावे सकळ काही. म्हणून माणसाने अवगुणांचा त्याग करून उत्तम गुण कोणते आहेत हे जाणून घेतले, म्हणजेच सर्व काही त्याच्या मनासारखं होईल. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेने मनासारिक फावे सकळ काही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट लक्ष निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.